जय गुरु. 12व्या श्लोकाचे पहिले 10 कोण म्हणतंय? 10 श्लोक 12व्या अध्यायाचे. मी म्हणू का? दुसरं कोणी म्हणेल तर बघूया. कोणाला म्हणायचंय? तर मी करू का प्रयत्न? हा, म्हणा सीमते. अथ कोण द्वादश म्हणतो? अध्यायः अर्जुन उवाच एवं सततयुक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमाः. श्रीभगवानुवाच मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेतास् ते मे युक्ततमा मताः. ये त्वक्षरमनिर्देश्य मव्यक्तं पर्युपासते सर्वत्र गमचिन्त्यं च कूटस्थमचलं ध्रुवं सन्नियम्येन्द्रियग्रामं सर्वत्र समबुद्धयः ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः. क्लेशोऽधिक क्लेशोऽधिकतरस्तेषामव्यक्तासक्तचेतसाम् अव्यक्ता हि गतिर्दुःखम् देहवद्भिरवाप्यते ये तु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्पराः अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते तेषामहं समुद्धर्ता मृत्युसंसारसागरात्. भवामि न चिरात् पार्थ मय्यावेशितचेतसाम् मय्येव मन आधत्स्व मयि बुद्धिं निवेशय निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वं न संशयः. अथ चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम् अभ्यासयोगेन ततो मामिच्छाप्तुं धनञ्जय अभ्यासेऽप्यसमर्थोऽसि मत्कर्म परमो भव मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि. दुसरं कोण म्हणतंय? दुसरे 10 श्लोक. मी म्हणू कसं? हा, म्हणा. मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि अथैतदप्यशक्तोऽसि कर्तुं मद्योगमाश्रितः. सर जरा स्क्रोल करत आहे. हा. सर्वकर्मफलत्यागं ततः कुरु यतात्मवान् श्रेयो हि ज्ञानमभ्यासाच् ज्ञानाध्यानं विशिष्यते ध्यानात् कर्मफलत्यागस्त्यागाश्चान्तिरनन्तरम् अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण करुण एव अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च निर्ममो निरहङ्कारः समदुःखः सुखक्षमी सन्तुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः मय्यर्पितमनो बुद्धिर्यो मद्भक्तः स मे प्रियः यस्मान्नो द्विजते लोको लोकान्नो द्विजते च यः हर्षामर्षभयोद्वेगैर्मुक्तो यस्य च मे प्रियः अनपेक्ष शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथः
सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्त समे प्रियः यो न हृष्यति न द्वेष्टि न शोचति न काङ्क्षति शुभाशुभ परित्यागी भक्तिमान्य समे प्रियः समशस्त्रो च मित्रे च तथा मानापमानयोः शीतोष्णसुखदुःखेषु समसङ्गविवर्जितः तुल्यनिन्दास्तुतिर्मौनी सन्तुष्टो येन केनचित् अनिकेतस्थिरमतिर्भक्तिमान् मे प्रियो नरः ये तु धर्म्यामृतमिदं यथोक्तं पर्युपासते श्रद्ध श्रद्धधानामत्परमा श्रद्धधानामत्परमा भक्तास्तेतीव मे प्रियाः ॐ तत्सत् इति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु योगशास्त्रे श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु विद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे भक्तियोगो नाम द्वादशोऽध्यायः श्रीकृष्णार्पणमस्तु 15व्याचे पहिले 10 कोण म्हणते? म्हणू का मी? हा म्हणा. ॐ श्री परमात्मने नमः. अथ पञ्चदशोऽध्यायः. श्रीभगवानुवाच ऊर्ध्वमूलमदः शाखमश्वत्थं प्राहुरव्ययम् छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित् अधश्चोर्ध्वं प्रसृतास्तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषयप्रवालाः अधश्च मूलान्यनुसन्ततानि कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके न रूपमस्येह तथोपलभ्यते नान्तो न चादिर्न च सम्प्रतिष्ठा अश्वत्थमेनं सुविरूढमूलमसङ्गशस्त्रेण दृढेन चित्वा ततः पदं तत्परिमार्गितव्यै यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्तिः प्रसृता पुराणी निर्मानमोहाजितसङ्गदोषा अध्यात्मनित्या विनिवृत्तकामाः द्वन्द्वैर्विमुक्ताः सुखदुःखसंज्ञैर्गच्छन्त्यमूढाः पदमव्ययं तत् न तद्भासयते सूर्यो न शशाङ्को न पावकः यद्गत्वा निवर्तन्ते तद्धाम परमं मम ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः मनःषष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति शरीरं यदवाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः गृहीत्वैतानि संयाति वायुर्गन्धानि वाशयात् श्रोत्रं चक्षुस्पर्शनं च रसनं घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चायं विषयानुपसेवते उत्क्रामन्तं स्थितं वापि भुञ्जानं वा गुणान्वितं विमूढानानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः. हा कोण म्हणेल पुढचे 10 श्लोक? कोण म्हणताय? कविता ताई तुम्ही म्हणताय? हो सर म्हणते. हा म्हणा. यतन्तो योगिनश्चैनं पश्यन्त्यात्मन्यवस्थितं यतन्तोऽप्यकृतात्मानो नैनं पश्यन्त चेतसः यदादित्यगतं तेजो जगद्भासयतेऽखिलं यच्चन्द्रमसि यच्चग्नौ तत्तेजो विद्धि मामकम्
गामाविश्य च भूतानि धारयाम्यहमोजसा पुष्णामित्यौषधिः सर्वाः सोमो भूत्वा रसात्मकः अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधम् सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तस्मृतिर्ज्ञानमपोहनं च वेदैश्च सर्वैरहमेव वैद्यो वेदान्तकृद्वेदविदेव चाहम् द्वामिमौ पुरुषौ लोके क्षर एव च क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थोऽक्षर उच्यते उत्तमः पुरुषस्त्वन्यः परमात्मेत्युदाहृतः यो लोकत्रयमाविश्य बिभर्तव्यय ईश्वरः यस्माक्षरमतीतोऽहमक्षरादपि चोत्तमः अतोऽस्मि लोके वेदे च प्रतितः पुरुषोत्तमः यो मामेवमसम्मूढो जानाति पुरुषोत्तमम् स सर्वविद् भजति मां सर्वभावेन भारत इति गुह्यतमं शास्त्रमिदमुक्तं मया नघ एतद्बुद्ध्वा बुद्धिमान् स्यात् कृतकृतश्च भारत ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे पुरुषोत्तमयोगो नाम पञ्चदशोऽध्यायः श्रीकृष्णार्पणमस्तु हरये नमः हरये नमः हरये नमः सर तुमचा आवाज येत नाहीये. म्यूट आहेत बहुतेक सर. सर तुम्ही म्यूट वर आहात. सर आवाज ओके. नाही. हा आता येतोय म्यूटवर होतो मी. हा हो 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 हा हो येतोय. हा अं, तर हा तर हा तर हम्म. आपण म्हणत होतो की काल आपण 15व्या अध्यायाची थोडीशी सुरुवात केली होती आणि त्याला नाव पुरुषोत्तम योग काय आहे, त्यात काय असणार आहे आणि ते विशिष्ट प्रसंगी तो अध्याय का म्हटला जातो वगैरे आपण माहिती बघितली. तर मध्ये मला दोघा तिघांनी प्रश्न विचारले होते की त्याला अधिक मासाचा आणि याचा काय संबंध आणि अधिक मास पुरुषोत्तम मास वगैरे काय आहे, विशेषतः आणि अधिक मासाची कोणी माहिती द्या असे म्हटलं. ठीक आहे, 5 मिनिटं आपण ती थोडीशी चर्चा करूया. तर अधिक मास म्हणजे काय, तर हे थोडं ज्योतिषशास्त्र दृष्ट्या आधी किंवा ग्रहस्थितीच्या दृष्टीने आधी सांगतो की आपल्याला माहिती आहे की आपण म्हणजे आपलं जे सनातन धर्मानुसार जे आपलं वर्ष असतं ते सौरमास आणि चंद्रमास असं दोघांचंही एकत्रीकरण असतं. म्हणजे कसं, तर पृथ्वी साधारणपणे 364 थोडंसं जास्त 64.5 64 दिवसांमध्ये पृथ्वी सूर्याभोवती परिभ्रमण करते, बरोबर. आणि म्हणून
सूर्य पुन्हा मेष राशीच्या सुरुवातीला जेव्हा येतो, हा, तर राशी म्हणजे काय, 12 राशी म्हणजे एक आकाशाचे 12 भाग केले 30-30 डिग्रीचे, आणि 360 डिग्री जसं तो म्हणजे ऍक्च्युली पृथ्वी फिरते पण आपल्याला सूर्य फिरताना दिसतो. आणि सूर्य जेव्हा पुन्हा मेष राशीच्या सुरुवातीला येतो तेव्हा त्याला म्हटलं जातं 1 वर्ष पूर्ण झालं. मग परत मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या वगैरे वगैरे अशा सगळ्या राशींमधनं तो फिरतो. हम्म. त्या मासांनाही, त्या महिन्यांनाही सौरमास असं पण म्हटलं जातं. हा, पण ते प्रत्येक सूर्य साधारणतःपणे 14-15 तारखेला संक्रमण करत असतो, प्रत्येक राशीत प्रवेश करत असतो. आणि अशा रीतीने 1 वर्ष परत तो मेष राशीत यायला साधारणपणे 364 1464 दिवस लागतात. आता याच वेळेस काय होतं, हे झालं सौरवर्ष. पण आपण जे भारतीय महिने जे आहेत, महिन्यांसाठी आणि आपण चांद्रमास वापरतो. तो कसा, तर चंद्र एकतर म्हणजे ज्याला अमांत मास म्हणजे अमावस्येला महिना संपतो, मराठीमध्ये आपण तसे वापरतो, की प्रतिपदे, शुक्ल प्रतिपदेपासून ते पौर्णिमा, आणि पौर्णिमेनंतर मग परत उतरत उतरत चंद्र छोटा छोटा होत जातो आणि शेवटी अमावस्या, महिन्याचा शेवटचा दिवस म्हणजे अमावस्या, अमांत ज्याला म्हणतात असं. तर अ, या हा जो चंद्राला पृथ्वीभोवती फिरायला या तिथी का बदलतात, कारण चंद्र पृथ्वीभोवती फिरत असतो म्हणून. तर त्याला 29.5 दिवस लागतात, बरोबर. त्यामुळे 29.5 गुणिला जर 12 केलं आपण, तर चांद्रवर्ष जे आहे हे 354 दिवसांचं येतं. त्यामुळे साधारणपणे 10 ते 11, 10.15 दिवसांचा फरक पडतो चांद्रमा वर्षामध्ये आणि सौर वर्षामध्ये. तर ही जी ऍडजस्टमेंट आहे, तर याच्याकरता ज्योतिषशास्त्रानेच असं त्यांनी एक तेव्हा बघितलं की काय होतं, की इतर वेळेस ना ते सूर्य जो असतो, म्हणजे प्रत्येक म्हणजे आता सूर्य एखाद्या राशीत असेल तर एका म्हणजे अमावस्येला, म्हणजे महिना जेव्हा संपतो, आपल्या पंचांगात लिहिलेलं असतं बघा, शेवटच्या दिवसाची कुंडली, तिथे सूर्य कुठल्या राशीत आहे ते दिलेलं असतं. तर तुम्ही बघाल तर या अधिक महिन्याचा जो कालखंड आहे ना, तर दोन्ही अमावस्यामध्ये सूर्य हा वृषभ राशीतच आहे. म्हणजे 30 दिवसात खरा तो बदलायला हवा होता, पण तो सूर्य बदललाच नाही. म्हणजे 2 अमावस्या झाल्या तरी सूर्य बदललाच नाही, पण चांद्रमास तो सुरू झाला, बरोबर. मग हा चांद्रमास तो सुरू झाला, त्याला आपण म्हणजे, तर हा जो पहिला चांद्रमास आहे असा जो डबलवाला, तर त्याला आपण म्हणतो अधिक मास. तो पहिला अधिक ज्येष्ठ आणि दुसरा निज ज्येष्ठ. तर अशा रीतीने ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने हा जो चांद्रमास आणि सौरमास किंवा चांद्रवर्ष आणि सौरवर्ष यांची सांगड घालण्याच्या दृष्टीने हा अधिक मास हा बरोबर साधारणपणे 32 किंवा 33 महिन्यांनी येत असतो. पण त्यामुळे वर्षानुवर्ष काही झालं तरी आपले सगळे सण वार हे बरोबर त्याच पिरियडमध्ये येतात. मुस्लिमांसारखं होत, मुस्लिमांचं कसं आहे, ते पूर्ण चांद्रवर्ष वापरतात, त्यामुळे त्यांचा रमजान महिना कधी येईल नाही का, कारण दर वर्षात तो 10-10 दिवसांनी पुढे पुढे जातो, कधी पावसाळ्यात येईल, कधी हिवाळ्यात येईल, कधी उन्हाळ्यात येईल असं. तर असं आपलं हे घट्ट सांगड आहे. समजलंय, ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने समजलं की अधिक मास म्हणजे नक्की काय, की ज्या चांद्रमासामध्ये म्हणजे एक पूर्ण चांद्रमास जरी झाला तरी सूर्याने राशी बदललीच नाहीये. म्हणजे थोडक्यात सूर्य एकाच राशीत असताना चंद्राची दुसरी गती पण सुरू झाली, दुसरं चांद्रमास पण सुरू झाला, म्हणून मग ते अधिक मास, तो एक अधिक मास आणि एक निज मास असे 2 होत आहे असं. म्हणजे त्याचं शास्त्रीय किंवा खगोलशास्त्रीय याचं अधिक मासाची उपपत्ती खगोलशास्त्रीय ती अशा पद्धतीने आहे, आणि ती एकदम पूर्ण सायंटिफिक ज्याला आपण म्हणतो शास्त्रशुद्ध त्याचं हे आहे. पण त्याच्यात मग परत पुढे ये, कारण काय, ही सगळी लंबवर्तुळाकार गती असते, कक्षा असते सूर्याची, म्हणजे पृथ्वीची सूर्याभोवती, चंद्राची पृथ्वीभोवती. त्यामुळे असं पण आहे की साधारणतः 8च महिने, क्वचित 9वा, 8च महिने साधारणपणे अधिक मास येऊ शकतात. बाकीचे 3 किंवा 4 महिने सहसा येत नाहीत. ते सुद्धा ठरलेलं आहे, कुठले येणार आणि कुठले येणार नाही असं.
इतकं अगदी सगळं शास्त्रशुद्ध आहे ते. आपले हा, बोला. बाकीचे सण बहुतेक म्हणजे तारखा बदलत असतात, पण मग हा. मकर संक्रांत बरोबर 14 जानेवारीला साधारण काय ते? पण मकर संक्रांत हे सौर वर्षानुसार आहे आणि इंग्रजांचं हो. जे ग्रेगरी कॅलेंडर ज्याला म्हणतात तेही सौर वर्षाचंच आहे. 1 जानेवारीचं जे आहे हा. म्हणजे जानेवारी टू डिसेंबर ते. आणि सौर वर्ष जे आहे भारतीय जे सौर वर्ष म्हणतो आपण म्हणजे मकर राशीत सूर्याचा प्रवेश किंवा तर सौर वर्ष हे दोन्ही सौर वर्षाचीच बरोबर कालगणना असल्यामुळे ती साधारणपणे 14 किंवा 15ला येते. फक्त ते लीप इयर असले तर एखाद्या वेळेस फरक पडतो असं. बरोबर. ओके हा, ओके. त्यामुळे ते मॅच होतं. पण तिथे काय आहे हा. की नक्की पौर्णिमा कधी कुठल्या महिन्यात कधी हे सांगू शकतो का आपण? नाही, नाही का? पण बरोबर. आपल्या ह्याच्यात त्या दोन्ही सोयी आहेत की म्हणजे आपलं सगळं चांद्रमास. कारण काय चंद्र आपल्याला ओळखायला अगदी जवळ. जेव्हा पूर्वी घरोघरी कॅलेंडर्स नव्हते तेव्हा चंद्रावरनं सहज शक्य व्हायचं ना की आज कुठला बरोबर. दिवस, नाही का? 1 महिना झाला, 2 महिने झाले. सूर्यावरनं काही कळत नाही एवढ्या लवकर, नाही का? महिन्याचं कालगणनाही सूर्यावरनं कळणं खूप कठीण आहे, नाही का? ते जानेवारी फेब्रुवारी हे सगळे ॲट रँडम आहे. त्याला काही बेसिस नाही आहे शास्त्राचा की जानेवारी हो. 31च का फेब्रुवारी 28. पण आपल्याला चांद्रमास जे आपल्याकडे एक्झॅक्ट त्याचा बेसिस आहे की चंद्र हा 12 राशीतनं फिरून आला की चांद्रमास झालाच पाहिजे. अमावस्या झाली की अमांत असेल तर अमावस्या झाली की नवीन हे सुरू झालंच पाहिजे असं, नाही का? बरोबर. असं. बरोबर. हो. थँक्यू. म्हणजे अगदी अडाणी माणसाला सुद्धा नवीन महिना सुरू झाला तर कळणार, नाही का? असं असं. तर ते 8च महिने काय म्हणला तुम्ही? अधिक मास 8 महिने साधारण 8 हा, महिने अधिक मास म्हणजे ते साधारणपणे फाल्गुन आणि चैत्र ते अश्विन हेच महिने अधिक असतात. हा, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ असे काहीतरी 3-4 महिने आहेत. 3 महिने ते कधीच अधिक होत नाही. अधिक ज्येष्ठ होईल, अधिक आषाढ होईल, अधिक अश्विन होईल, अधिक श्रावण होईल. पण काही काही महिने ते होतच नाहीत. कारण का? जी लंबवर्तुळाकार कक्षा आहे ना, इलिप्टिकल, त्यामुळे ती गती जी आहे म्हणजे आपल्या परिभ्रमणाची त्यानुसार तो वेळ म्हणजे सूर्यालाही कधी वेळ लागतो जास्त म्हणजे राशी बदलायला, तर ते कधी होऊ शकतं हे निश्चित आहे. असं असं हो, हो. असं हं. असं त्यामुळे. आणि आता हे झालं त्याचं खगोलशास्त्रीय अधिक मासाची उपपत्ती की अधिक मास का? की ज्या म्हणजे सूर्याची राशी म्हणजे चांद्रमास होऊन गेला पण सूर्याने राशी बदललीच नाही अशी जेव्हा अवस्था येते तेव्हा त्याला म्हटलं जातं अधिक मास. हं? बरोबर. आणि हा का येतो? कारण चांद्रमास म्हणजे चांद्रमास जर आपण 29 दिवसाचा जर पकडला तर तो 354 दिवसात येतो. पण सौर वर्ष सूर्य मेष राशीतून निघून परत मेष राशीत यायला 364 दिवस लागतात. तर तो जो 10.25 दिवसांचा जो फरक आहे त्याच्या ऍडजस्टमेंटसाठी हा अधिक मास बरोबर आवश्यक आहे. म्हणजे मग काय, दर 3 वर्ष 32-33 महिन्यांनी हा जेव्हा मास येतो तेव्हा आपलं सूर्यवर्ष, सौरवर्ष आणि चांद्रवर्ष याचा बरोबर मेळ नक्की जमतच राहत असं खगोलशास्त्रीय दृष्ट्या. किती अभ्यास असेल खरोखर एवढा हो. हा. आपल्या ऋषीमुनींचा. हा. आणि कसं असतं माहितीये का, जेव्हा हे कसं बघायचं, तर तुम्ही जर सूर्याकडे तोंड केलं आणि आता आपण म्हणतो आता ज्येष्ठ मास आहे, तर जेव्हा बरोबर पौर्णिमेला, कारण पौर्णिमेला सूर्य आणि चंद्र पृथ्वीच्या एका बाजूला सूर्य असतो, एका बाजूला चंद्र असतो पौर्णिमेला. हा, आणि मग बरोबर आपण जर पौर्णिमा बघितलं ना तर पौर्णिमाचा चंद्र हा नेहमी त्या नक्षत्रात असतो, ज्येष्ठा नक्षत्रात असतो. चैत्र महिना म्हणजे काय, चंद्र हा चित्रा नक्षत्रात असतो असं हे ठरलेलं आहे. ती महिन्याची नावं तशी ऍटरॅन्डम नाही आहेत. कारण त्या विशाखा नक्षत्र असतं की तो वैशाख, बरोबर. ज्येष्ठा नक्षत्र असतं की ज्येष्ठ. हा, पूर्वाषाढेमध्ये असला की आषाढ महिना असं, श्रवण नक्षत्रात असला की श्रावण महिना असं हे ठरलेलं आहे चंद्राचं. हा, बस. आणि सूर्य कुठल्या नक्षत्रात आहे ते सूर्याकडे बघितलं अमावस्येला किंवा पौर्णिमेला त्याच दिवशी, तरी मग सूर्य कुठल्या नक्षत्रात आहे ते पण कळतं आपल्याला. पण सूर्य बघायचा प्रॉब्लेम असा आहे की सूर्य बघताना तुम्ही नक्षत्र बघू शकत नाही, कारण सूर्याच्या प्रकाशात नक्षत्र दिसत नाही. चंद्र लगेच दिसतो हा असं.
हम्म. तर हा तर हे झालं आता अधिक मासाचं. तर तो म्हणजे काय की आता मग हे अधिक मास मग का पण मग याच्यात असे वेगळे व्रत किंवा असं का उपासना पुरुषोत्तम वगैरे काय तर असं म्हणतात म्हणजे की जी आपली बाकी सगळी जी व्रत वैकल्य सगळे सणवार वगैरे सगळे जे आहेत ती त्या त्या महिन्याची फिक्स आहेत बरोबर. पण हा अधिक मास असल्यामुळे याच्यात कुठलीच व्रत वैकल्य नाही आहेत. दिवाळी दसरा काय चैत्र रामनवमी हे ते वगैरे कारण तो नेहमी येतच नाही. दर 3 वर्षांनी येतो तोच नसतो वेगळा असतो. मग त्याला कुठलेच त्यामुळे व्रतवैकल्य सणवार नियम वगैरे काहीच दिलेले नाहीयेत बरोबर. म्हणजे आपले जे नेहमीचे जे व्रतवैकल्य आहेत ते कुठलेच त्याच्यात नसतात. त्यामुळे अशी एक कथा आहे म्हणजे पौराणिक की मग आणि त्याच्यात काहीच नसल्यामुळे लोक त्याला मलमास म्हणायला लागले. मलमास म्हणजे काय हा अपवित्र आहे या अर्थाने कारण याच्यात काहीच व्रत सणवार काहीच नाहीयेत. मग असं म्हटलं जाते की विष्णूने प्रत्येक जे सौरमास जे आहेत ना ती प्रत्येक नावं जी आहेत ना सौरमासाची अर्यमा मित्र वगैरे अशी ती सौरमासाची नावं ही सगळी नारायणाची किंवा विष्णूची नावं आहेत. मग तो असं म्हटलं जातं की तो त्या महिन्याने विष्णूला म्हटलं नारायणाला की मला असं सगळे लोक वाईट टाकतात माझ्यामध्ये काहीच करत नाही. बाकी सगळे महिने साजरे करतात पण माझ्या दिवसांमध्ये कोणीच काहीच करत नाही. तर मग असं म्हटलं जातं की विष्णू किंवा नारायणाने त्याला असा आशीर्वाद दिला की तुझं नाव याच्या पुढे पुरुषोत्तम मास असं तुला म्हणतील. मला मास असं म्हणणार नाही. आणि तुझ्या मासामध्ये जे साक्षात बाकी सगळी जी माझे अंश आहेत ते अर्यमा मित्र मैत्रावरून वगैरे असे ते वेगवेगळी जी सौर मासांची नाव आहेत ती पण या मासाला माझंच नाव पुरुषोत्तम हेच नाव असेल तुला. आणि त्यामुळे यात जे उपासना या महिन्यात जे लोक कोणी उपासना करतील ती दशगुणित होईल असा विष्णूंनी त्याला आशीर्वाद दिला. कोणाला अधिक मासाला पुरुषोत्तम मासाला. तेव्हापासून मग त्या मासाला लोक पुरुषोत्तम मास म्हणायला लागले. आणि त्याच्यामध्ये मग काही म्हणजे नेहमीची व्रत ठरलेली नसतात म्हणून मग जी विशेष व्रत काही करायचं असेल विशेष जप विशेष एकभुक्त निराहार नक्तभोजन किंवा काहीतरी विशिष्ट पाठ असं काही म्हणजे काहीतरी एक विशिष्ट उपक्रम करून आणि त्यातही शक्यतो विष्णूचं कारण काय तो पुरुषोत्तम मास आहे. आणि विष्णूने सांगितलंय की म्हणजे भागवत किंवा गीता असं जर केलं तर त्याचं फळ हे शतगुणित होतं असं सांगितलेलं आहे. तर म्हणून या अधिक महिन्यामध्ये अशी विशेष उपासना केली जाते असं. आणि मग तर सौरमासाची नावं सांगाल का? मला असं नक्की आठवत नाही आता सगळी पण अशाच ते मैत्रा अर्यमा वगैरे अशी काही काही आहेत ती. हा पण ती सगळी नावं जी आहेत ती मूळ विष्णूची नावं आहेत म्हणजे विष्णूचा अंश या अर्थाने ती नावं दिलेली आहेत. हा नारायण किंवा विष्णू असं हे परमेश्वरच म्हणा आपल्या दृष्टीने असं काही विष्णू वेगळा आणि शिव वेगळा असं काही नाहीये तसं अद्वैत भावनेने. पण मग म्हणजे असं मग ते म्हणजे त्या महिन्यात पण मतितार्थ आपण काय घ्यायचा की त्या महिन्यामध्ये इतर आपल्याला काही बाकी कमिटमेंट्स नसतात. मग काय करायचं तर एक परमेश्वराचं एक विशेष आपण उपासना करायची त्या महिन्यामध्ये आणि तिचं फळ आपल्याला जास्त मिळेल असं एक सांगितलेलं आहे. तर म्हणून तेव्हा विशेष उपक्रम भागवत सप्ताह किंवा असं त्या पूर्ण महिनाभर भगवद्गीता असं काहीतरी करायचं असं हे आहे. हा सर व्रत जप दान. हा हा सर बोला. चातुर्मासात विष्णू झोपतो असं म्हणतात पण मग हो अधिक महिन्यात चातुर्मास म्हणजे सॉरी चातुर्मासात अधिक महिना आला येऊ तरी येऊ सुद्धा शकतो विष्णूचा येऊ शकतो ना हो. हा पण तरी सुद्धा आपण विष्णूचीच उपासना करतो पण तेव्हा तर हो विष्णू झोपलेला असतो ना. नाही नाही असं झोपायला म्हणजे आता श्रावणात वगैरे आपण आता सत्यनारायण वगैरे विष्णूचं सगळं करतातच ना. असं काय हो झोपला म्हणजे किंवा गोकुळ आषाढामध्ये अष्टमी हा असतं मला ते विठ्ठल पण नेहमी कन्फ्युजन हा असायचं की झोपतो नाही नाही कसा असा देव. ते झोपतं म्हणजे एक त्याचं आता तसं म्हटलं तर परमेश्वर ते म्हणजे काय ते पौराणिक कथा आहेत त्या खऱ्या झोपतो वगैरे असं काय परमेश्वराला झोप बीप कसली आली नाही का. ते तर म्हणजे परमेश्वर अद्वय झोपला तर आपण पण झोपू. हा तेच त्यामुळे काही काही गोष्टी अशा सिम्बॉलिक असतात त्या अशा झोपतो वगैरे असं त्याचं ओके एवढं हे काही मनावर नाही घ्यायचं असं ओके नाही ओके का. थँक्यू. हा आणि त्यामुळे तसं काही आहे नाही. आणि तर म्हणून हा आता पण याचा खगोलशास्त्राचा मग ही पर्वणी किंवा असा काय संबंध आहे तर तुम्ही असं बघाल की आता जसं पौर्णिमेला काय असतं पृथ्वी चंद्र आणि सूर्य हे एका रेषेत असतात आणि चंद्र आणि
सूर्य यांच्यामध्ये 180 म्हणजे एका लाईनीत असतात. पृथ्वीच्या एका बाजूला सूर्य, एका बाजूला चंद्र. हा, म्हणजे ती जी आपली अलाइनमेंट असते ग्रहांची, बरोबर, तर ती पूर्ण अशी म्हणजे, कारण सगळं जे असं म्हटलं जातं की ज्योतिषशास्त्र म्हणजे काय शेवटी, तर हे जे मोठमोठे ग्रह आहेत त्यांचं जे गुरुत्वाकर्षण शक्ती आहे, हा, जसं चंद्र हा मनाचा कारक आहे, सूर्य हा देहाचा कारक आहे, नाही का, नंतर बृहस्पती हा बुद्ध किंवा बुध हा बुद्धीचा कारक आहे, हा, वगैरे वगैरे असे त्यांचे रोल्स ठरलेले आहेत त्या ग्रहांचे. आता त्यांचं कारक आहे म्हणजे काय, की त्यांच्या गुरुत्वाकर्षण शक्तीचा परिणाम आपल्या त्या त्या भावनांवर होतो, नाही का, असं. तर जेव्हा आणि त्यातल्या त्यात सगळ्यात जास्त आपल्या देहावर परिणाम, कारण पिंडी ते ब्रह्मांडी, पिंड म्हणजे आपला देह, ब्रह्मांड म्हणजे विश्व, नाही का. तर जेव्हा विश्वामध्ये जेव्हा सूर्य आणि चंद्र, की जे सगळ्यात जास्त प्रभाव असणारे ग्रह ग्रह या अर्थाने म्हणूया आपण, म्हणजे सूर्य जरी तारा असला त्या ग्रह म्हणूया, तर त्याचा प्रभाव, त्याचे गुरुत्वाकर्षण शक्ती जेव्हा दोन अपोजिट जागी असते तेव्हा असते पौर्णिमा, बरोबर. तर पौर्णिमेला असं म्हटलं जातं की चंद्राला उसळी येते, म्हणजे चंद्र नाही का समुद्रालाही जशी भरती येते, तशी मन हे नेहमी खूप चंचल असतं. कधी? पौर्णिमेला. कारण चंद्र मनाचा कारक आहे आणि चंद्र खूप पॉवरफुल असतो, असं, नाही का. आणि अमावस्येला मृत्यू जास्त होतात, कारण काय, दोन्ही एकाच दिशेने असल्यामुळे त्या दोन्ही शक्ती खूप एकमेकांना कॅन्सल आउट करतात असं म्हटलं जातं, म्हणजे खगोलशास्त्रीय दृष्ट्या. हा, आणि तर मग या ज्या आपण पौर्णिमा, अमावस्या, ही अशुभ, आपण आता शुभ अशुभ म्हणतो, पण ऍक्च्युअली मुख्य त्याचं कारण आहे खगोलशास्त्रीय शक्ती, म्हणजे फोर्स, गुरुत्वाकर्षण शक्ती. जसं आता असं म्हटलं जातं की बहुतेक वेळा तुम्हाला माहिती असेल की हे जे सगळे रॉकेटची उड्डाणं जी आहेत असतात ना, लॉन्चेस, ती बहुतेक करून एकादशीला होतात. हा, कारण एकादशीला ती जी प्लॅनेट, म्हणजे ती जी गुरुत्वाकर्षण शक्ती जी असते वेगवेगळ्या, म्हणजे विशेषतः ग्रहांची, ती म्हणजे पोषक असते वरती जाण्यासाठी. बहुतेक वेळा तो एकादशी किंवा द्वादशी हा जो दिवस असतो ना, हा खूप, म्हणजे इव्हन रॉकेट लॉन्चिंगसाठी पण बहुतेक वेळा तसे दिवस सिलेक्ट केले जातात त्याचे. तर या ज्या आपल्या धर्मामध्ये, धर्मशास्त्राच्या ज्या पर्वण्या सांगितल्या आहेत ना, पौर्णिमा, अमावस्या, अष्टमी, चतुर्थी, तर त्याचा त्याचा तो सिग्निफिकन्स आहे, त्या त्या ग्रहाची ती शक्ती जास्त असते. तर तसंच आता या अधिक मासामध्ये काय होतं की विशिष्ट, म्हणजे त्या विशिष्ट महिन्यामध्ये सूर्याची गती, सूर्य लवकर राशी बदलतच नाही. तर त्यामुळे ती जी ग्रहशक्ती, जी सूर्य जास्त काळ असल्यामुळे त्या काळामध्ये जर काही उपासना, आध्यात्मिक उपासना जर केली, तर आपली मनाची एकाग्रता, किंवा, पण शेवटी उपासनेचं फळ हे मनाच्या एकाग्रतेवर अवलंबून असतं, तर आपली एकाग्रता ही जास्त चांगली होते. आपल्याला गोष्टी, बुद्धी पण आपली जास्त, म्हणजे आपल्याला आध्यात्मिक उन्नती जास्त चांगली, अनुकूल असतं वातावरण. म्हणून अशा पर्वण्यांच्या दिवशी नेहमी काहीतरी उपासना वगैरे केली, हा, तर ती धार्मिक दृष्ट्या आणि आध्यात्मिक दृष्ट्या ही जास्त फलद्रूप होते असं म्हटलं जातं. म्हणून या विशिष्ट ज्या आपल्या धर्मामध्ये ज्या खगोलशास्त्रीय दृष्टी ज्या या सांगितलेल्या आहेत, विशिष्ट दिवस, पौर्णिमा, अष्टमी, एकादशी, तर त्याचा असा शास्त्रीय अर्थ असा तो आहे की तेव्हा आपलं मन आणि बुद्धी हे जास्त म्हणजे उपासनेला एकतर खूप अनुकूल असतं, त्यामुळे उपासना लवकर फलद्रूप होते, किंवा आपलं मन जसं अमावस्येला वगैरे आपलं म्हणजे कधी कधी म्हणजे वातावरण पूर्ण निकृष्ट असतं, कारण म्हणजे शक्ती खूप वीक झालेल्या असतात, अशक्त झालेल्या असतात, तेव्हा आपण काही आपल्या हातून काही बरं वाईट होऊ नये म्हणून उपासना करायची, असं दोन्ही दृष्टीने असतं ते. तर म्हणून ते असं खगोलशास्त्रीय दृष्टीने, म्हणजे हे असं ॲट एकादशी चांगली का वगैरे, तर त्याचा शास्त्रीय अर्थ तो आहे की गुरुत्वाकर्षण शक्ती ही, आणि आताही आपण जे म्हणतो ना की ग्रहाचा परिणाम आपल्यावर का होतो वगैरे, तर ग्रहाचा परिणाम म्हणजे काय, म्हणजे त्याचं जे गुरुत्वाकर्षणीय जे बल आहे, फोर्स आहे, तो त्याता, म्हणजे शनी जवळ आला, शनी अमुक राशीत गेला की असं असं होतं, तर तसं आहे त्याने, नाही का, असं. तर हा अधिक महिन्याचा असा सिग्निफिकन्स आहे. आणि म्हणून या अधिक महिन्यामध्ये अशी विशिष्ट ग्रहस्थितीमध्ये जेव्हा म्हणजे
कारण सूर्य हा जास्त काळ त्या चांद्रमासात म्हणजे 2 मासामध्ये राहत असल्यामुळे आपण जर उपासना कुठली केली धार्मिक आध्यात्मिक दोन्ही तर ती जास्त फलद्रूप होतो असं असं त्याचा अर्थ आहे. आणि त्याला असा खगोलशास्त्रीय हा आधार आहे असं. हं? आणि पुरुषोत्तम योग हा जो आहे तर हा साक्षात म्हणजे गीतेतला जो 15वा अध्याय तर हा पुरुषोत्तम मास पुरुषोत्तम योग म्हणजे त्या भगवंताचाच आहे त्यामुळे त्याचा पाठ करावा असं म्हणतात. ठीक आहे. तर एक प्रश्न होता आपण 30 किंवा 33 हा नंबर ऐकतो अधिक मासामध्ये तर याचा काही सिग्निफिकन्स आहे का? काय ते 30-33 काय बोललात तुम्ही मला कळलं नाही. 30 ब्राह्मण जेवायला किंवा दाम्पत्य किंवा 33 अनारसे द्यायचे असा हा जो अनारसे नंबर वगैरे हो असं काय काय असतं. हा हा जो नाही नंबर 30 टिपिकल आहे तर त्याचा काही टिपिकल सिग्निफिकन्स आहे का? नाही मला असं वाटतं म्हणजे 30 म्हणजे 30 दिवसांचा अधिक मास म्हणून 30 असं. हा म्हणजे असं किंवा 30 ब्राह्मण म्हणजे काय रोज एक एक ब्राह्मण घालणं शक्य नाही असं एक रोज एक एक ब्राह्मण घालायचा असतो तर 30 घालणं शक्य नाही जे रोज करणं सगळं त्याच्याकरता म्हणून मग एकाच दिवशी 30 घालणं. आणि 33 म्हणजे काय आपल्याच्या जनरली असं असतं की जे काय आपण करू त्याच्या 10% जास्त करायचं म्हणजे तू भूल देणे गेले असं जसं आपण म्हणतो ना थोडस एक्स्ट्रा असं. तर 33 ला अर्थ होतो ते मूळ अर्थ 30चा जो सिग्निफिकन्स आहे तो रोज एक दिवस या अर्थाने 30 ब्राह्मण 30 दान वगैरे वगैरे. आणि 33चं मग 33 का तर 33 म्हणजे एखादी गोष्ट बरोबर झाली नसेल चुकीची झाली असेल अर्धवट तुटलेलं असेल वगैरे तर ते एक्स्ट्रा 10% जास्त त्या दिवशी. सर ते असं पण म्हणतात की सौरवर्ष आणि चंद्रवर्ष ह्याच्यात जो 11 दिवसांची गॅप आहे तर 3 वर्षांनी येतो म्हणून 11 11 11 असे 33 होतं म्हणून 33 ला महत्व. असंही म्हणता येईल. हा पण असंही म्हणता येईल 11-11. मला हे जास्त संयुक्तिक वाटतं की मूळ 30ला नक्की बेसिस आहे. 30चा जो अर्थ आहे तो की 30 दिवसांचा तो महिना असतो ना म्हणजे रोज एकेका ब्राह्मणाला घाला म्हणजे ब्राह्मण भोजन करावं रोज करणं तेवढी तयारी करणं शक्य नसतं. पण एका दिवशी 30 असं. पण बऱ्याच आता ललिता सहस्रनामात वगैरे सांगितलं की म्हणजे एका दिवशी एक दिवस जर त्याच दिवशी 1000 घालावेत ब्राह्मण तर 300 पण एका दिवशी शक्य नसेल तर रोज 100 3 दिवस 100 ते नसेल तर मग 30 दिवस 10 म्हणजे सगळं डिस्ट्रीब्यूट ते इक्विव्हॅलंट म्हणून ते 30 असावं आणि 33 जसं 10% जास्त बरोबर. ठीक आहे. तर पण अध्यायाचा पहिला श्लोक मला वाटतं सुरू केला होता आपण. हा ऊर्ध्वमूलमध्ये पहिला श्लोक. काय ते हा पहिला श्लोक परत घ्या म्हटलं. हा ऊर्ध्वमूलमदः शाखमश्वत्थं प्राहुरव्ययं छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित्. हा तर आता हा जो संसार वृक्ष आहे आता संसार वृक्ष म्हणजे काय ऍक्च्युअली पूर्ण हा विश्ववृक्षच म्हणता येईल नुसता संसार नाही कारण विश्व म्हणजेच संसार बरोबर. तर हा कसा आहे तर ऊर्ध्व मूलम म्हणजे त्याचं मूळ जे आहे ते वरती आहे म्हणजे ऊर्ध्व आहे म्हणजे सर्वोच्च ठिकाणी आहे परमोच्च या अर्थाने ऊर्ध्व सगळ्यात उंच सगळ्यात उच्च आहे मूळ. आणि अधशाखम त्याच्या शाखा ज्या आहेत त्या खाली 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 पसरल्या आहेत मूळ वरती आणि फांद्या खाली 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 असा तो वृक्ष आहे. हा आणि हा अश्वत्थम आता अश्वत्थम म्हणजे काय श्व म्हणजे उद्या संस्कृतमध्ये श्व म्हणजे उद्या श्वत्थम म्हणजे उद्याचा पण हा अश्वत्थम. आता अश्वत्थम म्हणजे काय नित्य नूतन हा म्हणजे आज आहे ते उद्या नाही उद्या आहे ते परवा नाही हा नित्य नूतन आहे क्षणाक्षणाला चिर नित्य नूतन ज्याला म्हणतात. आता सनातन म्हणजे पण सनातन या शब्दाचा अर्थ विशेष आहे की सनातन म्हणजे जीर्ण किंवा पुराण नाही हा जो नित्य नूतन आहे पण नित्य आहे आणि नूतन पण आहे
या अर्थाने सनातन. तर अश्वत्थम हा म्हणजे हा